हाय गाईज, कसे आहात? तर आज मी तुमच्यासाठी 3 टॉप स्टॉक्स मोमेंटम स्टॉक घेऊन आलेलो आहे, जे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात खूप मोठी रॅली देणार आहेत. तर ते हे जे बॉटमला 3 दिसत आहेत, हे आहेत ते 3 स्टॉक. पहिल्या स्टॉकवर आपण बघूया काय विषय आहे ते. हा तुम्हाला फोनवर दाखवायचं कारण काय, की आपलं जे काही ॲनालिसिस आपण फोनवर पण करू शकतो आहे. सध्याला लॅपटॉप अवेलेबल नसल्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्या फोनवर बनवत आहे. तर हा स्टॉक मला वीकली ब्रेकआउट देत आहे. या स्टॉकमध्ये येणाऱ्या काही दिवसात मी माझं टार्गेट हा तुम्ही बघू शकता. माझं मी 96पर्यंत ह्याचं प्रिव्हियस जे ऑल टाईम आहे ते टार्गेट मला हवं आहे. प्लस मी ह्याचा स्टॉप लॉस खूप मिनिमम ठेवत आहे 6%. तो का ठेवला आहे ते तुम्हाला सांगतो. आपण थोडं बारके टाईम फ्रेमवर येऊया हे कळण्यासाठी. आपल्याला हवं आहे 1 आवर टाईम फ्रेम. ओके, ठीक आहे. तर तुम्ही हे बघू शकता, ही जे खालचे लेवल्स आहेत, ह्या लेवल्सला इथे पैसे आले आहेत खूप पंपिंग व्हायला. इथे पंपिंग आहे, इथे पंपिंग आहे. तर काय ह्या जे झोन आहेत, ही जे झोन आहेत, हे बघा इथं पंपिंग आहे, पैसा फुकला इथं पण फुकला, इथं पण फुकला. हा बाईंग झोन आहे, लिक्विड झोन. तर आता इथून ब्रेकआउट झालेला आहे. तर हा होता स्विंग लो प्रिव्हियस. तर इथून हे जे एल ठेवायचं आहे, इथून आपली पोझिशन कंट्रोल चालू ठेवायची आहे. प्राईज ॲक्शन इथं एंट्री मला भेटली नाही. हा जो प्राईज ॲक्शन ब्रेकआउट झाला, मी लक्ष दिलं नव्हतं. पण आता जाऊ दे, थोडं बरोबर भेटू दे तर भेटू दे, मला काय हरकत नाही. पण येणाऱ्या काही दिवसात हा स्टॉक डायरेक्ट वर पळायला चालू होणार आहे. स्टॉकचं नाव आहे आयवेल केम अँड फार्मा LTD. दुसरा स्टॉक बघूया आपण. दुसरा स्टॉक होता गुलशन गुलशन पॉलिल्स. ओके, ठीक आहे. हा पण सेम कन्सेप्ट, प्राईज ॲक्शनल ब्रेकआउट आपल्याला भेटत आहे या स्टॉकमध्ये. ऑलमोस्ट हा जो आहे होता ऑल टाईम आहे 2022 होता. आता ह्याच्यात ब्रेकआउट इथं भेटला आहे मस्तपैकी. या स्टॉकचं मी रिस्क टू रिवॉर्ड रेशो मला असं वाटतं 7% आहे आणि 52% टार्गेट आहे, जे ह्याचं प्रिव्हियस ऑल टाईम आहे. इथंपर्यंत स्टॉक निवांत त्याच्यात मुवमेंट येणार निवांत. तिसरा कुठला होता, ब्लिस GVS फार्मा. या स्टॉकमध्ये विकली सेम ब्रेकआउट आहे, सेम. पण या स्टॉकमध्ये 2 टार्गेट आहेत. 2 प्रकारे टार्गेट घेतात आपल्याला. एक जो आहे लगेचच भेटू शकते 149चा पहिली लेवल, आणि जेव्हा ही लेवल क्रॉस होते तेव्हा 222 ही लेवल पण ह्या आपल्याला स्टॉकमध्ये भेटू शकते. आता ह्यात कसं लेवल अचीव होणार आहेत, छोट्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊया आपण. इथं बघा, बूम बूम. आता काय इथून ही लेवल लगेचच भेटणार आहेत. 14% लेवल आहे. याला करायचं काय आता, सध्याला प्राईज ॲक्शनल ब्रेकआउट पाहिजे. हा आता इथून पोझिशन याची तशी बघितलं तर ऑन आहे. मी काय करत आहे, जेव्हा स्टॉक इथं मला पोझिशन बनवली मी, तर इथंपर्यंत वेट करणार. इथं जेव्हा हा स्ट्रक्चरल फॉर्मेशन करणार, तिथून डायरेक्ट इथंपर्यंत वेट करणार. तुम्हाला दाखवतो मी काय आपली प्रोसेस असणार आहे. आता हा स्टॉक इथं आहे ना, इथं मला कुठं तर भेटवते. हे जर असं असणार, मग इथं जाणार, इथे गेला, हा इथं वर खाली कर, डायरेक्ट इथं जाणार. इथे गेला की बुक करायचे या रेड लेवलला डायरेक्ट. अशी या स्टॉकची सायकल असणार आहे येणार काही दिवसात. बघूया मी जसं म्हणतोय तसं होतं का की नाही होते. तुम्हाला काय डायरेक्ट बाईंग रिकमेंडेशन नाहीत, फक्त या 3 स्टॉक्सवर फोकस ठेवा. ठीक आहे गाईस, चला नेक्स्ट व्हिडिओ बघू आपण, बनवू आणि टाकू.
What's going on?